श्री गणेश महाराजांना नमस्कार करून मी हा व्हिडिओ बनवत आहे. आता हे सूर्यमंडळ आहे, हे एखाद्या क्रिकेटच्या ग्राउंडसारखं गोल असतं आणि त्याच्यामध्ये अंपायर हा स्वतः सूर्यनारायण असतो आणि बेस्ट कॅचर हा देवांचा देव गुरु असतो आणि बेस्ट फिल्डर इकडून तिकडे पळणारा हा याच्यामध्ये चंद्र म्हणून काम करूया. आणि आता वरून बॉलर बॉल टाकतोय असं गृहीत धरूया, म्हणजे तो जे काय पडणार आहे आपल्यावर उल्का तो वरून बॉलच्या या स्वरूपामध्ये वरून टाकत आहे. तर मग तो टोलवेल कोण? टोलवेल हा स्वतः सूर्यनारायण त्याला आपल्या पॉवरने आपली त्याच्याकडे जी असणारी 5 मिलियन ॲटम बॉम्ब पॉवर आहे त्याने तो त्याला दूर फेकून देईल आणि तो दूर कुठे जाईल तर त्याच्या समोरच्या साईडला लांबवर जाईल. आता भारतामध्ये सूर्य कुठे उगवतो तर अरुणाचल प्रदेशामध्ये भारतामध्ये सूर्य प्रथम उगवतो आणि त्याच्या पश्चिम बाजूला म्हणजे श्रीलंका आहे त्या साईडला ही पश्चिम आहे आणि तिथे पुढे समुद्र लागतो. मग या साईडला उल्का कोण फेकू शकतो की सूर्यनारायण आपल्या मॅग्नेटिक पॉवरमुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक पॉवरमुळे तो त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न करेल. गुरु आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करेल आणि ह्या सर्व फिल्डिंगमध्ये तो उल्का म्हणजे पूर्वेपासून पश्चिमेच्या दिशेला जाईल आणि म्हणजे समुद्राच्या दिशेला जाईल आणि तो जर समुद्रात पडला तर भारताचं फारसं मोठं नुकसान होणार नाही. पण त्याच्यावरून येण्यामुळे तो जो काय 5,000 अणुबॉम्ब घेऊन एवढी शक्ती घेऊन जो येणार आहे त्याच्यामुळे पुढील 2-3 महिने मात्र बराच गदारोळ होऊ शकतो. म्हणजे समुद्रामध्ये गदारोळ होऊ शकतो, वातावरणामध्ये गदारोळ होऊ शकतो, काही नवीन व्हायरसच्या उत्पत्ती होऊ शकतो, काही विषारी वायूसुद्धा भूतलावर निर्माण होऊ शकतात. ह्या घटना घडू शकतात. पण तो पडेल कुठे तर अरुणाचल प्रदेशपासून 120 अंशावर पडेल. मी काय बोलतो लक्षात घ्या. अरुणाचल प्रदेशपासून 120 अंशावर फेकला जाईल. हे माझं वाक्य तुम्ही लक्षात ठेवा.